पुढे आणखीन एक ब्रेकिंग बातमी। मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न विचारला जातो। कोलाड उड्डाण पुलावर कठड्याचं काम अपूर्ण आहे। अर्धवट कठड्यातूनच उड्डाण पुलावर वाहतूक सुरू आहे। मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते। मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय का असंही आता बोललं जाते। कोलाड उड्डाण पुलाचं काम अर्धवट आहे तरी इथं वाहतूक सुरू दिसतेय। संरक्षण कठडे अपूर्ण असताना उड्डाण पूल खुला करण्यात आलाय, त्यामुळे आता वाहन चालकांचा जीव धोक्यात आलाय। अपघाताची भीती आहे, त्यामुळे महामार्ग प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातोय। लाईन चालू झाली, अति घाईने चालू झाले। 70-80 फूट खाली दरी असताना खाली रिक्षा संघटना रिक्षा तर रेलिंग नाही काय नाही तरी सुद्धा चालू झाली। ही म्हणजे अति घाई केल्यासारखी झालेली आहे। उद्या अपघात झाला तर शासन जबाबदार होणार आहे का? एवढी अति घाई करायची गरज काय? आतापर्यंत 17 वर्ष ही प्रकल्प रखडला होता, त्या टायमाला एवढी अति घाई ना, आता एकदमच अति घाई का केली? अजून 15-1 दिवस गेले असते, 17-20 दिवस झाले असते, कटेड झाले असते। आता ह्यातून अपघात झाला, काय होणार? त्याला जबाब